घटनेची चिरफाड केल्या जात आहे। जाती धर्माच्या नावानं पुन्हा देश आम्ही पाहतोय आज खऱ्या लढाईपासून दूर केल्या जात आहे। अंधभक्त आम्ही पाहतोय का त्याच्यावर टाळ्या वाजवणारे लोक आहे आणि जे टाळे वाजवणारे लोक आहे त्याच्या टाळक्यात टाकण्याचं काम येत्या काळात प्रहार केल्याशिवाय ज्यांनी मशीनच्या माध्यमातून मताची चोरी करणारी चोराची औलाद गिरता वही है जो रुकता है और बच्चों को रुकने वाली चीज नहीं वो दौड़ने वाली है। त्याच्यानं ते पडलो आम्ही आमचं असं झालं आमचं तसं झालं किती दिवस पाडे वाटायचे किती दिवस आपण तेच ते डोक्यात ठेवायचं। आता येणाऱ्या निवडणुका कशा जिंकल्या जाईल ज्याने आम्ही पाहतोय ज्याने मतांची चोरी केली ज्यानं मतेवर डाका टाकला त्यांना आळवं कसं करता येईल याच्यासाठी खूनगाठ घातली पाहिजे त्यासाठी समोर आम्ही गेलो पाहिजे। ज्यांनी मशीनच्या माध्यमातून मताची चोरी करणारे चोराची औलाद या हिंदुस्थानामध्ये आम्ही पाहतो एक वेगळ्या प्रकारचं वातावरण या देशामध्ये तयार करून पाहत आहे। घटनेची चिरफाड केल्या जात आहे। जाती धर्माच्या नावानं पुन्हा देश आम्ही पाहतोय आज खऱ्या लढाईपासून दूर केल्या जात आहे। काल परवा यवतमाळला गेलो आम्ही। यवतमाळच्या एक 12 वर्षाची मुलगी घराजवळची हापशी चांगली होत नाही ते दुरुस्त होत नाही म्हणून मरावं लागतं आणि ती नदीत बुडून मरतं ही अवस्था आहे। परभणीच्या जवळ आम्ही ज्या खेळात गेलोय नवऱ्यानं आत्महत्या केली म्हणून बायकोनं आत्महत्या केली आणि बायकोनं जेव्हा आत्महत्या केली तेव्हा बायकोच्या पोटात 7 महिन्याचं बाळ होतं 7 महिन्याची गर्भवती होती। मित्र या देशाची अर्थव्यवस्था ही तिसऱ्यामध्ये जाऊन बसतं। जगाच्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये स्थान घेणारी भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये माझ्या गाव खेड्यात राहणारा गरीब असेल त्याचं घर अजूनही झालं नाही ज्याला अजूनही भाव भेटला नाही MREGS मध्ये 200 रुपये मजुरी भेटायची 2017 मध्ये 2025 मध्ये फक्त 100 रुपये वाढली। अजित दादाचा पगार 2010 मध्ये 55,000 होता आता अजित दादाचा पगार मानधन 2.5 लाख रुपए है। कितना बढ़ गया है। सवाल तो इस बात पर होना चाहिए प्रश्न आम्ही याच्यावर विचारायला पाहिजे होतं पण हे प्रश्न विचारणं कार्यकर्ता आम्ही पाहतोय पूर्ण सदा देश धडीला लावून टाकलेला आहे। अजित दादाच्या पगाराच्या बाबतीत म्हणजेच आम्ही पाहतोय हर एक मंत्र्याचा पगार अरे 2010 मध्ये 55,000 रुपये पगार असणारा अजित दादा 2.5 लाख रुपये पगार उचलतोय आणि 600 रुपये महिना असणाऱ्या दिव्यांगाला फक्त 1500 रुपये वाढवतोय। लाज वाटली पाहिजे याच्यासाठी खरं तर हे संघटन मित्र हे लढाई याच्यासाठी आहे। भाव 7,000 4,000 विकावं लागली 4,500 3,500 विकावं लागली 8-9 हजाराचा कापूस 7,000 विकावं लागला तरी मात्र आम्ही पाहतोय एकच संताप नाही राग नाही रोष नाही कधी कोण बॅनर छापलं नाही। ही जी राग येण्याची प्रक्रिया ते थांबली आहे ते प्रहारला खऱ्या अर्थानं पेटून ताकदीनं आम्ही पाहतोय रस्त्यावर येऊन आम्हाला दाखवायची आहे ते वेळ आमच्यावर आली आहे। मित्र ही खरी महत्वाची हक्काची लढाई थांबत आहे। MREGS मध्ये काम करणाऱ्या मजुराले फक्त 200 रुपये रोज आणि कोणी काहीच काम करत नाही आमदाराले 3,000 रुपये रोज जात आहे। ही जी विषमतेचं बीज पेरल्या जातं तामिळनाडूच्या सरकारनं बजेट आहे 3 लाख कोटीचं तामिळनाडूच्या सरकारचं आणि कृषीमध्ये तरतूद आहे 44,000 कोटीची। महाराष्ट्राचं बजेट आहे 7.5 लाख कोटीचं आणि तरतूद आहे शेतीवर फक्त 9,000 कोटीची। कोण प्रश्न विचारणार आहे कोण या गोष्टीवर पुढाकार घेणार आहे। मित्र उत्तर प्रदेशचं बजेट आहे 8 ते 8.5 कोटीचं आणि उत्तर प्रदेशच्या बजेटमध्ये शेतकऱ्यासाठी ठेवलेलं आहे 45,000 कोटी। महाराष्ट्र सरकारनं फक्त 9,000 कोटी ठेवले। एकही शेतकरी पुत्र बोलायला तयार नाही याच्यावर चर्चा करायला तयार नाही
काही अंधभक्त आम्ही पाहतोय का त्याच्यावर टाळ्या वाजवणारे लोक आहे आणि जे टाळे वाजवणारे लोक आहे त्याच्या टाळक्यात टाकण्याचं काम येत्या काळात प्रहार केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. आम्ही पाहतोय निवडणुकीच्या अगोदर आमच्या देवेंद्र फडणवीसनं 10 डाव प्रत्येक सभेत सांगितलं का मित्र येणाऱ्या निवडणुकीनंतर या शेतकऱ्याचा 7-12 कोरा कोरा झाल्याशिवाय राहणार नाही. 4 महिने झाले अजित दादा म्हणते पैसे नाही आणि देवेंद्र फडणवीस बोलाले तयार नाही आणि शिंदे साहेब तेले कानच राहिले नाही. हे 3 बंदरों की तरह अवस्था हो गई. एकाच्या तोंडावर बोट आहे, एकाच्या डोळ्यावर बोट आहे आणि एकाच्या कानावर आहे. आता कोणालाच सांगा कोणता भोंगा वाजवाव म्हणजे हे 3ही बंदराचे आम्ही पाहतोय तोंड उघडल. लढाई मोठी आहे, लहान लढाई नाही आहे. ही जाती धर्माची लढाई नाही आहे. तुम्ही आपोआप पेटणार, टीव्हीच्या न्यूज वरून तुम्ही भडकून जाणार आणि या सगळ्या आंदोलनात तुम्ही सहभागी होणार, असं काही आंदोलन नाही आहे. हे जाती धर्माचं पेटवायचं आंदोलन नाही है. कहीं मस्जिद के यहाँ आग लगी फिर मंदिर को भड़का दो और मंदिर को आग लगी तो मस्जिद को भड़का दो, ये वो आंदोलन नहीं है. हे आंदोलन तुमच्या आमच्या बापाच्या हक्काचं आहे. ज्याला 2 पाय नाही त्याचं आंदोलन आहे. जो एमआरजीएसवर मजुरी करतं त्याच्या हक्काचं आंदोलन आहे. जो एका दाण्याचे 100 दाणे करतंय त्या शेतकऱ्याचं आंदोलन आम्हाला उभं करायचं आहे मित्र.